जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस-टीचे जे कर्मचारी आहेत म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 24 फेब्रुवारी 2026 पासूनच त्यांच्या खात्यामध्ये जो थकीत फेब्रुवारीचा जो थकीत पेमेंट वेतनवाढीचा जो हप्ता होता तो त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यासंबंधी एक परिपत्रक सुद्धा एस-टी महामंडळाने काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता. एस-टी कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 24 फेब्रुवारी 2026 या तारखेपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या संबंधात एस-टी कर्मचाऱ्यांनी जे परिवहन मंत्री आहेत प्रतापराव सरनाईक यांचे आभार सुद्धा मानलेले आहेत त्यासंबंधी. तर आता बघू शकता राज्याच्या कानाकोपऱ्यात होणाऱ्या लालपरीला आपल्या घामाने आणि कष्टाने जीवन ठेवणाऱ्या सुमारे 86,000 एस-टी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर अखेर समाधानाची झळाळी उमटलेली आहे. वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होताच दिलेला शब्द पाळणाऱ्या परिवहन मंत्री तथा एस-टी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वासाची मोहर उमटलेली आहे. तर पाहायला गेलं तर डिसेंबरपासून थकीत हप्त्याची प्रक्रिया सुरू झालेली होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे फेब्रुवारीत निधी अभावी हप्ता देणे अशक्य झाले आणि यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी उमटलेली होती. तर त्याच धर्तीवर या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करून 210 कोटी रुपयांची मागणी केलेली होती. त्याचाच पाठपुरावा म्हणून शासनाकडून 100 कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध झाला आणि उर्वरित रक्कम ही लवकरच प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट सुद्धा करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एस-टीचे जे 86,000 पेक्षा जास्त जे कर्मचारी आहेत त्यांना नक्कीच याचा आनंद होणार आहे आणि पुढे भविष्यात सुद्धा त्यांना वेळेवरती पेमेंट देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे शासनाकडून. धन्यवाद.